जळगाव जिल्ह्यातील एकूण 15 पैकी 7 तालुक्यांमध्ये गट आणि गणाच्या नंतर संख्येत वाढ। आगामी निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती। वेडच्या परळीत डॉक्टर श्याम मुखर्जी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी तब्बल 20 दिवस बंद असणार। 15 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत कामासाठी बंद राहणार। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग। रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीचं रौद्ररूप। नदीचं पाणी पात्राबाहेर। बागायती शेतीत घुसलं पाणी। नदीचं पाणी परचुरी पुलाला लागलं। पुण्यातील मुठा नदीवरील पूल नसल्यानं धोकादायक पद्धतीने नदी पार करण्याची ग्रामस्थांवर वेळ। वेगरे गावातील निरगुडे वस्तीजवळ प्रवासासाठी नदीवर पूलच नाही। नागरिकांची अनेक दिवसांची पुलाची मागणी, मात्र प्रशासनाकडून दखल नाही। लातूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चक्क शाळा भरवली। एकुरगा गावात विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी भरवली शाळा। अनेकदा मागणी करूनही 8वीच्या वर्गाला मान्यता देण्यात येत नसल्यानं ठिय्या आंदोलन। यवतमाळच्या खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा, भोर गावातील नागरिकांची मागणी। दारवा रोडवर 1 तास चक्का जाम आंदोलन। यवतमाळ नगर परिषदेमध्ये अस्थायी कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केलं। अस्थायी सफाई कामगार यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावं। नियमानुसार किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याच्या मागण्या। पिस्तुलासोबत फोटो काढत दहशत माजवणाऱ्या तिघांना घेतलं ताब्यात। बीडच्या केज पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी। पिस्तूल जप्त करण्याची कार्यवाही सुरू। बदलापुरातील कात्रप परिसरात जलवाहिनी फुटली। रस्त्याचं काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली। ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप। शहापूरच्या चंदुलाल महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। मासिक पाळीवरून शहापुरातील एका शाळेत मुलींची विवस्त्र तपासणीनंतर हा उपक्रम।